नमस्कार. आपण आपल्या सगळ्या विषयांमध्ये मनाच्या शक्तीचा संकल्प करून आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी कसा उपयोग करायचा याच्यावर आपण बरेच उपाय बघतोय. त्याच्यामध्ये ध्यानशक्तीचा स्वामीजींनी विशेष उल्लेख केलेला आहे. स्वामीजींनी असं सांगितलं की हे जे मन आपण घेऊन येतो ते आपलं मन जे येतं शक्ती येऊन ते अनेक दिशेने धावत असतं सुखासाठी, अष्टदिशाने धावत असतं. मला हे सुख मिळेल का, मला असं मिळेल का, मी हे खाईल का, मला तसं मिळेल का. हे तर खूप गती निर्माण करतं मन आणि खूप प्रकारची गती निर्माण झाली की त्याची प्रतिगती आणि त्याचे परिणाम होतात. त्याचे परिणाम काय होतात तर शरीराच्या आतमध्ये जे निर्माण होतात ते म्हणजे रोग आणि शरीराच्या बाहेरचे म्हणजे संकट म्हणजे अपघात वगैरे वातावरणामध्ये. म्हणजे तुमच्या विचारांचा धक्का निर्माण झाला की तो वातावरण साठून राहतो, त्याचा परिणाम तुम्हाला अपघात किंवा संकट अपमान वगैरे येतं आणि आतमध्ये शरीरामध्ये तुम्हाला रोग निर्माण होतात. मग स्वामींनी की गती कमी केली पाहिजे म्हणून ध्यानशक्ती या विषयावर मला थोडंसं तुमच्याशी बोलताना स्वामीजींनी एक त्यांच्या श्रद्धा या पुस्तकामध्ये G=B/C² असं एक समीकरण मांडलेलं आहे. आता स्वामीजींनी काय सांगितलं की आपल्याला शरीरातली गती का कमी करायची तर हे आपण समजून घेतलेलं आहे. का समजून घेतलं की राग असेल, द्वेष असेल, मत्सर असेल तर ह्याच्यातून आपली शक्ती वाया जाते. ती शक्ती जर आपण वाचवली आणि एका विशिष्ट उद्दिष्टाच्या मागे लावली तर आपण त्याचा फायदा होतो. मग हे G=B/C² म्हणजे काय तर G म्हणजे ग्रोथ इज बिगिनिंग म्हणजे जीवशांती प्रारंभ, जीवाचा प्रारंभ. B म्हणजे काय तर सहज गती म्हणजे ब्रीदिंग मोशन श्वासगती. आणि C² म्हणजे काय तर सिद्ध गती लोप म्हणजे कॉन्शियस एफर्ट टू स्क्वेअर WL नंबर ऑफ ATT. आता ह्याचा अर्थ काय तर त्याने म्हणले की शरीरातील गती कमी करायची ठरल्यानंतर एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की समजा एका मिनिटाला सरासरी 20 श्वास धरले तर सुमारे 12 मिनिटाच्या काळात 240 श्वास होतात. सोपेपणासाठी असं धरा की तुमचं 12 मिनिटाचं फक्त आयुष्य आहे, कारण जी गोष्ट 12 मिनिटाची तीच 120 वर्षाची. आता हे बीजगणितामध्ये आपण गृहीत धरलेलं आहे. आता राग, भय किंवा अन्य विचारामध्ये 33% श्वास जोराने चालते असं धरू. म्हणजे तुम्हाला राग येतो, चीड येते, संताप येतो, मत्सर वाढतो तर 33% श्वास गतीने जातो. परिणाम काय होतो की त्याच्यामुळे तुमचं 12 मिनिटाचं जे आयुष्य आहे ते 33% कमी होईल. म्हणजे काय होईल की तुमचं जे शक्ती आहे जिथे तुम्हाला साध्य करायची आहे ते तुम्ही अपेक्षित सुख किंवा इच्छा पूर्ण करू शकणार नाही. आता तुम्ही जर त्या राग आणि भयावर ध्यानाने जर नियंत्रण मिळवलं की मनशांती जर मिळवली तर काय होईल ती 33% शक्ती वाचेल आणि तुम्हाला तुमचं हे उद्दिष्ट पूर्ण होईल. आता इथे आणखीन एक तरी असं म्हटलेलं आहे स्वामीजींनी की कॉन्शियस एफर्ट म्हणजे काय तर त्यांनी सांगितलं की कॉन्शियस एफर्ट टू स्क्वेअर वेव्हलेंथ नंबर ऑफ AD म्हणजे काय करायचंय तर मेंदूमध्ये अल्फा मिनिटाला 8 ते 14 निघणारे विरोधचे प्रमाण कमी करण्याकडे लक्ष द्यायचे आणि ते डेल्टापर्यंत म्हणजे मिनिटाला सुमारे 4 पर्यंत म्हणजे 8 - 4 = 4 इथपर्यंत यायचे. त्याने सांगितलं की आपल्या ज्या मेंदू लहरी आणि श्वसन गतीचा जो संबंध आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी शक्ती खर्च करतो तर कॉन्शियस एफर्ट म्हणजे जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे. हे एकाकी साध्य होणार नाहीये. म्हणजे आपण म्हणतो ना की राग आला की 1 ते 10 आकडे मोजायचे. तर मला एक गमतीने सांगायचं वाटतं लोकांना की कधी कधी असं होतं की 1 ते 10 वाजता आणखीन माझा राग वाढतो की 10 आकडा का लवकर येत नाही. स्वभाव असतो काही लोकांचा रागीट स्वभाव. तर शक्ती आपल्याला वाचवायची म्हणजे जे नेते आहेत त्यांनी ध्यानाची जोड का दिली पाहिजे. स्वामीजींनी ध्यानाचे खूप वेगवेगळे वर्ग घेतलेले आहेत, पुरावे दिलेले आहेत. पण मी ह्या G=B/C² या विषयावर आज फक्त बोलतोय या भागामध्ये. याचं कारण असं आहे की तुम्ही जाणीवपूर्वक तुमची शक्ती जर कमी केली, विचारांमध्ये वाया जाणारी, विकारांमध्ये वाया जाणारी तर त्याचा तुम्हाला तुमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी लाभ होऊ शकतो. आणि इथे त्यांनी जे म्हटलेलं आहे की या ध्यानासाठी दररोज 12 मिनिटाचं ध्यान तुम्ही केलं पाहिजे. मग स्वामीजी ध्यानाच्या अनेक पद्धती दिलेल्या आहेत की श्वसनावर ध्यान, प्रकाशावर ध्यान, एखाद्या चित्रावर ध्यान. म्हणजे मला चांगलं वाटतं की मी जेव्हा जीवनदान केलं तर मला वाटतं दुसऱ्या वर्षाला त्यांनी 12 प्रकारची किंवा 16 प्रकारची ध्यानं आम्हाला शिकवली होती. ध्यानाचे प्रकार स्वामींनी आम्हाला शिकवले होते. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या बाजूने सुया टोचतायत, साप वगैरे करतायत, डिस्टर्ब करतायत, तरी तुम्ही शांत राहतायत. अशा प्रकारचे एक पिरामिड ध्यान होतं. अशा प्रकारचे ध्यानाचे प्रकार होते. त्याच्यानंतर एका पायावर उभं राहायचं ध्यान, त्याच्यानंतर श्वासावर अनेक प्रकारचे
पल्सवरचा त्याने एक प्रयोग दिला होता. त्याच्यानंतर एक कायनेटिक टू पोटेन्शियल ध्यान दिलं होतं की पाण्याची कशी थेंब पडतायत एका मिनिटाला 8 ते 14 थेंब, म्हणजे मेंदूतल्या लहरींच्या गतीप्रमाणे, अल्फा लहरीप्रमाणे, आणि त्याच्यात तुम्ही ध्यान करायचं. ते पिके टेस्ट म्हणून त्याच्यात ध्यानाचा तो प्रकार होता. तर स्वामीजींनी शरीरातली मनाची गती कमी करणं. तर कसं असतं की तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळत असेल ना, तर नुसता भव्य विचार, नुसती महत्वाकांक्षा, नुसती इच्छा असं नाही चालत. कुठेतरी आतमध्ये पण तयारी करावी लागते. शांत व्हावं लागतं, त्याचं आत्मचिंतन करावं लागतं, ध्यानावर नियंत्रण आणावं लागतं, शक्ती वाचवावी लागते, आणि धीरे 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 तुमचं शरीर आणि मन एका विशिष्ट उद्दिष्टाकडे जातं, आणि मग तुम्हाला ते यश मिळतं आणि ते यश लागतं. तर यासाठी आपण G=B² या समीकरणाची ह्याची थोडीशी माहिती आहे, ती मी माझ्या वेबसाईटला दिलेली आहे. आपण ती अवश्य पाहू शकता आणि या समीकरणाचा लाभ घेऊ शकता. स्वामीजींचं जे पुस्तक आहे श्रद्धायोग, हे पण आपण अवश्य वाचावं अशी माझी आपणास विनंती आहे. आणि ह्या निमित्ताने प्रत्येक उमेदवाराला मी असं आवाहन करेन नम्रतेने की त्यांनी किमान 10 ते 12 मिनिटाचं ध्यान करावं आणि या नवतत्वज्ञानाचा लाभ करून घ्यावा. धन्यवाद.